नमस्कार. यानोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलची एक नवीन टॅब आलेला आहे आणि तो टॅब म्हणजे प्रेफरन्सेस फाय नॉट एलिजिबल. तर याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवला होता की तुम्हाला प्रेफरन्स जनरेट जर होत नसतील तर त्याच्या पाठीमागचं कारण कोणतं. आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जो या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया आहे तो नेमका कोणता आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथं तुमचं जे वय आहे त्याचा कॅप दिसतोय. म्हणजे या ठिकाणी ओपनसाठी तुम्ही कोणत्या वयापर्यंत या ठिकाणी पात्र असाल तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर त्याचबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत की तुम्हाला जर ओपनचे पसंतीक्रम आलेले असतील, म्हणजे समजा एखादा उमेदवार हा कॅटेगरीमधील असेल, ओबीसी असेल, एससी एसटी मध्ये असेल आणि त्यांचं 38 पेक्षा जास्त वय जर आलेलं असेल तर ओपनसाठी पात्र असतील का, ओपनचे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट का झालेले आहेत. ह्याचं कारण एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे किंवा करायचे नाहीत किंवा तुमची झालेले असतील ते लॉक करायचे किंवा लॉक करायचे नाहीत हे समजेल. तर त्याआधी आपण समजून घेऊ. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स फाय नॉट इलिजिबल हा टॅब दिलाय. याच्यामध्ये जाऊन तुम्हाला प्राधान्यक्रम का जनरेट झाले नाही तर हे बघता येतं. तर हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे. आता या ठिकाणी यावरती जर क्लिक केलं तुम्ही लॉग इन करायचं आणि एकदा चेक करायचं की या ठिकाणी बघा एज दिलेलं आहे. तुमचं जे एज आहे तर ते तुम्हाला इथं दाखवतंय. आता एज मध्ये काय सध्या तुमचं जे काय एज असेल ते दिसेल. एज या ठिकाणी जो कट ऑफ डेट आहे तो 14/5/25 आहे. 14/5/25 ला तुमचं जे काही वय होतं तर ते वय तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि तुमचा ओपन एज कॅप किती आहे. ओपन एज कॅप म्हणजे काय की तुम्हाला ओपन साठी कोणत्या वयापर्यंत तुम्ही पात्र होऊ शकता. म्हणजे तुम्ही ओपन मधून जाण्यासाठी किंवा ओपनच्या जागेवरती जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वयाची किती सवलत देण्यात आली आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला खाली ओपन एज कॅप मध्ये बघायला मिळेल. या ठिकाणी बघा 43 वर्ष आहे. 43 वर्ष कशामुळे आहे तर जो फॉर्म भरलेला आहे तो ओबीसी मधून भरलेला आहे. तसंच या ठिकाणी तुमचं ओबीसी असेल किंवा तुमचं समजा एसीबीसी असेल, एससी एसटी असेल, एनटीसी एनटीडी असेल, म्हणजे कोणतीही कॅटेगरी असेल जर तुम्ही तो ओपन मधून भरलेलं असेल म्हणजे तुमचं जर ओपन दिसत असेल कॅटेगरी तर या ठिकाणी साहजिकच तुमचा जो ओपन एज कॅप आहे तो 38 वर्ष या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. आणि ज्या खासगी संस्थेसाठी जे पात्र होते म्हणजे 9वी ते फक्त 12वी जे पात्र होतील तर त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारची कॅप लागू होणार नाही. तर हे समजून घ्या की जर समजा तुम्ही थोडक्यात याचा अर्थ काय होतो की जर समजा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून येत असाल बरोबर तर या ठिकाणी तुमच्यासाठी 43 वर्ष एवढे या ठिकाणी कॅप असेल. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला ओपनचे प्राधान्यक्रम जनरेट झाले असतील म्हणजे तर तुम्हाला ओपनचे प्राधान्यक्रम का जनरेट झालेत तर या ठिकाणी ओपन एज कॅप हा 43 वर्ष तुम्हाला दिसत असेल दाखवला जातो किंवा सिस्टीमला तो 43 वर्ष आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला एकही जागा नाही परंतु ओपनला जागा आहे तर त्या ठिकाणच्या जे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला जनरेट झालेले आहेत आणि तुम्ही बिनधास्त ते प्रेफरन्स लॉक करू शकता. ठीक आहे, म्हणजे स्पष्टपणे पवित्र पोर्टलात आलेलं आहे. आता अजून एक या ठिकाणी जी माहिती आहे ती तुम्हाला इथे दाखवतो की वेगवेगळ्या ज्या तुमची जी कॅटेगरी असेल किंवा समजा तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल किंवा कोणतेही समांतर आरक्षण असेल तर त्यासाठी किती वयाचे अजून कॅप तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे कोणत्या वयापर्यंत तुम्ही ओपन मध्ये पण पात्र असू शकता. तर या ठिकाणी आपण ते थोडक्यात बघू. तर हे तुम्हाला कारण या ठिकाणी मला काही माझं कोणतंही इथं रिझर्वेशन नाही, वेगळं कोणतं रिझर्वेशन दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी जे नॉर्मल कॅटेगरी असते आपली ओबीसी असेल, एससी एसटी असेल, कुठलंही समांतर आरक्षण नसेल तर त्यांच्यासाठी 43 वर्ष या ठिकाणी दिसेल. काही कॅटेगरी बाबतीमध्ये जास्त दिसत असेल ज्यांना किती दिसते ते सांगा तो ओपन मधून तुम्ही ते पात्र आहात. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी तुम्हाला हा तक्ता दिसत असेल. आता याच्यामध्ये बघा की प्रत्येक संवर्गानुसार तुम्हाला इथं किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा दिसत असेल. आरक्षण आहे, आरक्षणानुसार या ठिकाणी किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त दाखवली. म्हणजे ज्या 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी आहेत तर हा या ठिकाणी तुम्हाला कॅप असणार आहे 1ली ते 8वी पर्यंत. आणि ज्या 9वी ते 12वी ज्या काही खासगी संस्था असतील त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. तर बघा म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी बघा की कमीत कमी 18 आहे आणि जास्तीत जास्त किती 38 आहे. हे सगळ्यांसाठी बघा तुमची कोणतीही संस्था असू द्या पवित्र मधून ज्या काही सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्यांसाठी 38 वर्ष आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मागास प्रवर्गामध्ये उमेदवार असतील म्हणजे कोणतेही असू द्या, तुमचं ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएस असेल. ठीक आहे, ईडब्ल्यूएस असेल तर त्यांच्यासाठी किमान 18 आहे आणि कमाल किती 43 वर्ष आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं ओपन कॅप किती दिसतोय 43 दिसतोय. त्यामुळे तुम्ही आता 43 साठी पात्र आहात. तर तुम्हाला 43च्या आतमध्ये तुमचं वय असेल तर तुम्हाला जे प्राधान्यक्रम आलेले आहेत ते बरोबर आहेत, तुम्ही ते बिनधास्त लॉक करा. आता माजी सैनिकांसाठी बघा, जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी किती बघा
सशस्त्र दलातील केलेली सेवा, म्हणजे त्यांनी सशस्त्र दलामध्ये समजा 15 वर्ष सेवा केली असेल प्लस या ठिकाणी 3 वर्ष धरायची आणि मग तेवढी या ठिकाणी त्यांना सवलत असेल. आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. कमाल वयोमर्यादा किती 45. नॉर्मली 43 आहे, यांना 2 वर्ष एक्स्ट्राचे आहेत. नंतर जे माजी सैनिक दिव्यांग आहेत, माजी सैनिक दिव्यांग असतील यांच्यासाठी जास्तीत जास्त 45 आहे. प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल, कोणत्याही ओपन असेल, प्रकल्पग्रस्त ओपन असाल किंवा या ठिकाणी कोणताही असो, प्रकल्पग्रस्त कोणताही असो, ओपन असेल किंवा कॅटेगरी मधील असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्ष दिसते. तुम्ही तिथं बघायचं लॉग इन करून. भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा किती 45 आहे. जे खेळाडू असतील खेळाडू मग तो ओपन असो किंवा कोणताही असो त्याला 43 वर्ष दिसणार आहे. जे अंशकालीन पदवीधर असेल अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी किती 55 वर्षे जे अंशकालीन आहेत त्यांच्यासाठी 55 वर्षांची अट आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर जे अनाथ उमेदवार असतील अनाथ म्हणजे या ठिकाणी अनाथ उमेदवारांसाठी बघा किती आहे तर 43 वर्ष अनाथांसाठी. दिव्यांग जे उमेदवार असतील कोणत्याही कॅटेगरीतील 45 वर्ष आहे. आणि स्वातंत्र्य सैनिकाचे नाम निर्देशित पाल्य उमेदवार तर त्यांच्यासाठी किती 45 वर्षे एवढी या ठिकाणी असणार आहे. बाकी जे 9वी ते 12वी साठी खासगी संस्था आहेत त्यासाठी कुठल्या प्रकारची जास्तीत जास्त वयोमर्यादा लागू नाही. तर हे अशा प्रकारे वयाचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे तुम्हाला काय चेक करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचा आपला जो काही ओपन एज कॅप आहे तो किती आहे तो बघायचा आहे तुम्हाला. हा जो ओपन एज कॅप आहे तो बघायचा आहे. इथं काहींचा जर तुमचा प्रकल्पग्रस्त वगैरे असेल तुम्हाला 45 दिसेल, माजी सैनिक असेल त्यांना एक्स्ट्रा दिसणार आहे. आणि जे नॉर्मल जे फक्त ओपन असतील त्यांना फक्त इथं 38 दिसेल. तर 38 वरती तुम्हाला जर तुमचं 39 असेल तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही, झाले नसतील. मात्र जर तुम्ही खासगी संस्थांसाठी पात्र असाल तर त्यांचे प्राधान्यक्रम लॉक होतील कारण त्यांना कुठलाही कॅप नाही. तरी तुम्ही लॉग इन करून हा जो टॅब आहे प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल याच्यावरती जाऊन चेक करू शकता. आता याचा उपयोग काय आहे, आता हे जे काय आपलं महत्वाचं काम होतं ते सांगून झालं की वया बाबतीमध्ये तुमचा जो संभ्रम आहे तो दूर झाला असेल. म्हणजे थोडक्यात तुमचं वय जर समजा 43च्या आतमध्ये असेल आणि तुम्हाला ओपनचे प्राधान्यक्रम आलेत फक्त ओपनचे तर तुम्ही ते बिनधास्त लॉक करायचे आहेत. तर व्हिडिओ फक्त सगळ्यांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच जणांना ही माहिती मिळत नाही, मग फक्त बरेच जण कॉल करतात. आता या ठिकाणी बघा तुम्ही की प्राधान्यक्रम का लॉक नाही झाले किंवा या ठिकाणी का जनरेट झाले नाही त्याचं कारण इथं तुम्हाला दिलेलं दिसेल का नाही या ठिकाणी जनरेट झाले तर याचं कारणही तुम्हाला इथं बघायला मिळेल. याचं कारण स्पष्टपणे इथं पण नमूद आहे की कशामुळे लॉक नाही. युअर डिग्री सब्जेक्ट डू नॉट मॅप टू द सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज हिअर, म्हणजे त्या जाहिरातीमध्ये तुमच्या विषयासाठी कुठल्या प्रकारची जागा नाही, विषयाची जागा नाही, त्यामुळे तुम्हाला ही जाहिरात आलेली नाही, नॉट इलिजिबल असे येते. जे इलिजिबल आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु बरेच जणांची शंका असते की माझ्या मित्राला ह्या विषयाचे आले मग मला काय नाही आले. तर तुम्हाला न येण्याचं कारण इथं दिलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. मग अशा प्रकारे प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल हा ऑप्शन आला, त्याच्यावरून तुमचं वय किती धरलेलं आहे, किती काउंट होईल याबद्दलचे तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. तुम्हाला जो तक्ता आहे वयाचा तोही दाखवला. तुम्ही तुमचं लॉग इन करून तो कॅप बघा आणि त्याच्या अनुसार तुम्हाला ओपन मध्ये प्राधान्यक्रम आलेले आहेत ते योग्य आहेत. या अनुसार तुम्ही सगळ्यांनी आपले प्राधान्यक्रम ओपनचे लॉक करायचे. जर समजा तुम्ही लॉक केले असतील तर ते अनलॉक करा आणि जे तुम्ही ऍड नव्हते केले ओपनचे ते आता ऍड करा आणि परत एकदा लॉक करा. आजचा आणि उद्याचा 2 दिवस तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, माहिती आवडली असेल तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपली बॅच जॉईन करा. रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही ते जॉईन करा आणि तिथून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तर पण सर्वांना धन्यवाद.